काम होतं तिथं त्याचा वापर केला. आता सोडून द्यायचा. स्पर्म एंट्री केली. Immediately after the entry of sperm through the animal pole, the ooplasm and the ovum get stimulated. लक्षात घ्या. याचं काय झालं? ओवमला स्टिम्युलेशन मिळालं. करेक्ट नाही? स्टिम्युलेशन मिळालं. स्टिम्युलेशन मिळाल्यावर काय होतं? इट अंडरगोज द मियासिस 2 कंप्लीट होत आहे. बरोबर नाही? म्हणजे अरेस्टेड मेटाफेज 2 मध्ये घटना होती. तर आता ती काय करत आहे? आता ते काय झालं? तयारी लागली आपल्याला. तयारी लागली. पोराला खूप चांगलं सांगतो मी या शिकवताना. तुम्हाला नाही सांगू शकत. ओके डन. तर काय होतं बघा की मेटाफेज 2 मध्ये अरेस्ट होती. मेटाफेज 2 ओके. मेटाफेज 2 मध्ये अरेस्ट होतं ओव्हम. ओके. काय झालं? काय झालं? काय झालं का? काय म्हणाय? काय सांगताय? ओके. Ovum was arrested at the metaphase 2. That means it is the secondary oocyte. First polar body and secondary oocyte state मध्ये होती. पण जसं स्पर्म एंट्री केली, स्पर्म एंट्री केल्यानंतर काय झालं? सेकंडरी oocyte undergoes the meiosis 2. अरेस्टेड फेज मध्ये होता तो मेटाफेज मध्ये. meiosis 2 ऑलरेडी सुरू झाली होती, परंतु अरेस्ट झाली होती मेटाफेज 2 मध्ये. तर मेटाफेज 2 च्या नंतर एनाफेज 2 टेलोफेज 2 हे कंटिन्यू झालं. and it formed ज्याला आता कन्वर्ट करतो मी. it forms the ovum and the second polar body. ठीक आहे? काय झालं? ओवम आणि हा ओवम तयार झाला. आता इट इज द ओवम and the प्रोटोप्लाझम काय म्हणतात की याने काय केलं? ओके जाऊ द्या. ठीक आहे. तर याने एनवलप काढला, आउटर कवरिंग काढून टाकली. ठीक आहे. द न्यूक्लियर मटेरियल बिकम्स फ्री. एट द सेम टाइम स्पर्मचा जो सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन जो होते, फर्टिलायझेशन मेम्ब्रेन the cytoplasmic membrane आहे का, it gets dissolved and cell organelles get free. ठीक आहे. ओवम मध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल की ओवम जो आहे त्याच्यामध्ये सेंट्रिओल्स नसतात. ॲब्सेंट ऑफ सेंट्रियल. लक्षात घ्या. दॅट्स वाय सेंट्रियलचं काम आहे इकडे की ओवम मध्ये सेंट्रिओल्स नसतात. ठीक आहे. सो द डिझॉल्व द लास्ट nuclear envelope of the ovum and the cytoplasmic membrane of the sperm get dissolved and the cell organelles get free. The genetic material it also get diffused. That condition of the ovum and sperm is called pronuclease. काय म्हणतात? Pronuclease. Okay. Now the sperm get it moves toward the ovum. समजलं नाही? by a path. म्हणजे स्पेसिफिक डायरेक्शन त्यांचा तयार होतो. बाय ए पाथ दॅट इज कॉल्ड कोपुलेटरी पाथ. कोपुलेशन पाथ म्हणतात त्याला. कोपुलेशन पाथ. ओके. त्याच डायरेक्शनने हा स्पर्म जातो इकडे. ठीक आहे. काय होतं बघा, दी सेंट्रियल्स गेट अलग अलग सेंट्रियल होऊन जातात. हे जे दोन सेंट्रियल आहेत ना, हे दोन सेंट्रियल्स काय येतात? दोन पोलवर असतात. समजलं नाही? ह्या दोन पोलवर दोन सेंट्रियल येऊन जातात. एका बाजूला एक सेंट्रियल येतो, दुसऱ्या बाजूला दुसरा सेंट्रियल येतो. आणि दिस न्यूक्लियस गो टुवर्ड दी. मग आता तुम्हाला चित्र कसं काढायचं आहे? सो पोलर बॉडी इथे सेकंड आहे. हा दिस इज द सेंट्रियल. ओके. वन सेंट्रियल, दिस इज द अनदर सेंट्रियल. लक्षात घ्या. एंड दिस न्यूक्लियस इट आल्सो मूव इकडे येतो. हा न्यूक्लियस इकडे येतो. लक्षात घ्या. एंड दिस सेंट्रियलचं मेन काम आहे की स्पिंडल फायबर तयार करणे.